स्ट्राईकला येतोय स्मिथ आणि नॉन स्ट्राईकला येतोय प्रतीक. गोलंदाज जुनेद. ज्या गोलंदाजानं आज संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, मूर्ती लहान पण कीर्ती महान असा जुनेद. सामन्यास सुरुवात होते. सेमीफायनलचा सामना, ओपन गटातील सेमीफायनलचा सामना दत्तप्रतिष्ठान आरवली आणि जय हनुमान आंबेड भंडारवाडी संगमेश्वर. सुंदर गोलंदाजी, एक धाव चोरली जाते. शुभारंभ केला जातोय जय हनुमान या संघाच्या बाजूनं. जुनेदसाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज संघ मालक शुभम पिलनकर यांच्याकडून येते. प्रत्येक विकेटसाठी जुनेदसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्ट्राईकला येतोय प्रतीक. सुंदर असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा सामना जिंकायचं आहे आणि फायनल मध्ये जायचं आहे. पाहूया. झेल सुटतोय. मोठी चूक. 2 धावा प्राप्त केल्या आहेत. यष्टीच्या मागे मोठी चूक होते. प्रतीक सारख्या फलंदाजाचा या ठिकाणी झेल सोडला जातोय. धावसंख्या झाले 3. जुनेद प्रतीकसाठी खराब चेंडू, एका धावेची भर. धावसंख्या झाली 4. पाहूया पुढचा चेंडू जुनेदचा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. बघूया धावचीत होतोय का. या ठिकाणी धाव संख्या स्थिरावली. निर्धाव चेंडू येतोय जुनेदचा. स्ट्राईकला प्रतीक, नॉन स्ट्राईकला स्मिथ. प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी जुनेदसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज शुभम पिलनकर यांच्याकडून. फलंदाज बाद. मोठा धक्का बसतोय प्रतीकच्या रूपानं. या ठिकाणी जय हनुमान आंबेड या संघाला 300 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी प्राप्त केलं जात आहे. अजूनही या ठिकाणी प्राइज लागू आहे. प्रत्येक विकेटसाठी 300 रुपये. सुंदर गोलंदाजी जुनेदच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला धक्का. धावसंख्या झाले 4. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना जय हनुमान आंबेड या संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 4. 5 षटकांचा सामना जुनेद. आणि आता फलंदाज आहे सय्यान. बघूया जुनेदचा सामना करायचा आहे. ज्या गोलंदाजानं संपूर्ण आजच्या दिवशी या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरलं, चुकला. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांचा निर्णय काय येतोय बघूया. फलंदाज बाद. दुसरा धक्का बसतोय सय्यानच्या रूपानं. सय्यान बाद होतोय. मोठा धक्का बसतोय. जुनेद 700 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी प्राप्त केलंय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. रंगत येते. पहिल्या षटकापासून रंगत येते. जुनेद सलीम आलाय. बघूया जुनेदचा सामना करायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या झाले फक्त 4. फक्त 1 धाव. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान आंबेड भंडारवाडी संगमेश्वर या संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 4. सॉरी 2 गडी बाद 5. 2 गडी बाद 5. धावसंख्या झाले 5. आणि गोलंदाज येतोय आशू. सामना करतोय सलीम. धावसंख्या झाले फक्त 5. 700 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय जुनेदच्या नावावर शुभम पिलनकर यांच्याकडून. आशू सलीमसाठी पुढचा चेंडू. खराब चेंडू. 1 धाव प्राप्त केली जाते. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली 6. पाहूया आशू. सुंदर गोलंदाजी. फक्त 1 धाव. एका धावेवर समाधान. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 7. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना जय हनुमान आंबेड या संघाची धावसंख्या 7. आशूचा पुढचा चेंडू स्मिथसाठी. सुंदर गोलंदाजी. अतिशय सुंदर निर्धाव चेंडू येतोय. स्मिथला जकडून ठेवलं जात आहे. स्मिथच्या विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आशूला. खराब चेंडू येतोय. खराब चेंडू. एका धावेची भर. धावसंख्या
धावसंख्या झाली 8. आशूनं जर स्मिथची विकेट घेतली तर आशूसाठी संघमालक शुभम पिलनकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला आशूचा पुढचा चेंडू स्मिथसाठी. बघूया मोठा मासा काढावा लागतो का. निर्धाव चेंडू येतोय, झेल सुटतोय, झेल सुटतोय. मोठी चूक होते. मोठा मासा गळा लागला असता स्मिथच्या रूपानं. चूक होतीये. धावसंख्या थांबले. धावसंख्या 8. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आशूकडून. चला पुढचा चेंडू. सामन्याला रंगत येते. स्मिथ परत एकदा खराब चेंडू. एका धावेची वर. धावसंख्या झाली 9. धावसंख्या 9. पुन्हा एकदा खराब चेंडू. अवांतर धाव आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 10. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना बघूया पुढचा चेंडू. परत एकदा खराब चेंडू. सलगचे 3 वाईड. धावसंख्या झाले 11. आशू भरकटताना दिसतोय. प्रेशर मध्ये आशू. सलगचे 3 वाईड. धावसंख्या झाले 11. जय हनुमान आंबेड भंडारवाडी संगमेश्वर या संघाची धावसंख्या आली 11. आशूचा पुढचा चेंडू स्मिथ साठी आणि चौकार येतोय. पहिला चौकार येतोय स्मिथच्या बॅट मधून आणि धावसंख्येत मोठा बदल होतोय. धावसंख्या झाले 15. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. ज्या प्रेशर मध्ये आशू होता आणि तेव्हाच चौकार आला. आशू अजून प्रेशर मध्ये गेलाय. बघूया किती चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही आशूच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना जय हनुमान आंबेड संगमेश्वर भंडारवाडी या संघाची धावसंख्या 15. 2 गडी बाद 15. चला पंच सामन्यास सुरुवात करा. 2 चेंडू शिल्लक आहेत. स्मिथची विकेट काढली तर आशूसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 600 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सुंदर फटकेबाजी आणि बघूया चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त 1 धाव. एका धावेवर समाधान. धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या होते 16. आशू सलीम साठी पाहूया. सुंदर फटकेबाजी आणि आला सलीमच्या बॅट मधून पहिला चौकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या आले 20. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान आंबेड भंडारवाडी या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 20. बघूया पुढचं षटक घेऊन कोण येतोय. राज येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत तिसरं षटक घेऊन येतोय राज. सामना करेल स्मिथ. राज सामना करेल स्मिथ. बघूया धाव संख्या झाले 20. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय. सेमीफायनलचा सामना. खराब चेंडू. पहिलाच खराब चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाले 21. धावसंख्या 21. राजचा पुढचा चेंडू स्मिथ साठी. सुंदर फटकेबाजी. चौकार येतोय. दुसरा चौकार आलाय स्मिथच्या बॅट मधून. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाले 25. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना जय हनुमान आंबेड भंडारवाडी संगमेश्वर या संघाची धावसंख्या 25. आशू राज. बघूया स्मिथ साठी खराब चेंडू येतोय. 1 ने वाढ होते. धावसंख्या झाले 26. राज सुंदर फटकेबाजी आणि फक्त 1 धाव. एका धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 27. धावसंख्या झाली 27. राजचा पुढचा चेंडू सलीम साठी. बघूया तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त 1 धाव.
फक्त एक धाव प्राप्त केली आहे आणि धाव संख्या होते 28. 3 चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. राज स्मिथ साठी सुंदर फटकेबाजी, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव प्राप्त केले. एका धावेवर समाधान. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाले 29. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना जय हनुमान आंबेड या संघाची धावसंख्या 29. 2 गडी बाद 29. सलीम आणि स्मिथची जोडी मैदानात आहे. राज होया एका धावेवर समाधान. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाले 30 आणि स्ट्राईकला येतोय स्मिथ. पाहूया सुंदर फटकेबाजी आणि आलाय चौकार आलाय. 4 ने भर पडते. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान आंबेड भंडारवाडी संगमेश्वर या संघाची धावसंख्या 34. 2 गडी बाद 34. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 12 चेंडू मध्ये किती धावांचा डोंगर उभा केला जातोय. जय हनुमान आंबेड या संघाकडून स्मिथ आणि सलीमची जोडी मैदानात आहे. सलामीचा फलंदाज स्मिथ अजून मैदानात आहे. ज्या फलंदाजाकडे मोठ्या आशेनं पाहिलं जातं तो स्मिथ मैदानात आहे आणि तेवढ्यात नावाजलेला गोलंदाज येतोय जुनेद. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघामार्फत 4थं षटक घेऊन येतोय जुनेद. सामनाकारी सलीम. सुंदर गोलंदाजी आणि 2 धावा आहेत ना. 2 धावा. धावसंख्या झाले 36. जुनेद पुढचा चेंडू सलीम साठी. पाहूया सुंदर फटकेबाजी, चौकार येतोय. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. 4 ने भर पडते. धावसंख्या झाले 40. सुंदर फटकेबाजी. सलीमच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. सेमी फायनलचा सामना दत्त प्रतिष्ठान आरवली आणि जय हनुमान आंबेड संगमेश्वर भंडारवाडी. पाहूया जुनेदचा पुढचा चेंडू. परत एकदा चौकार. सुंदर फटकेबाजी. सलीमच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार येतोय आणि धाव संख्येत मोठा बदल होतोय. जुनेद आता प्रेशर मध्ये आहे. सलीम. बघूया धाव संख्या झाले 44. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू येतोय. कुठेतरी कमबॅक करतोय जुनेद. पाहूया पुढचा चेंडू सलीम साठी जुनेदचा. परत एकदा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. फक्त 7 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 7 चेंडू मध्ये किती धावांचा डोंगर उभा केला जातोय. जय हनुमान आंबेड या संघाकडून जुनेद. चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय आपल्याला जुनेद कडून आणि फक्त 1 धाव. धाव संख्या झाले 45. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये किती धावांचा डोंगर उभा केला जातोय पाहूयात. बघूया कोणता गोलंदाज येतोय. अजूनही स्मिथ सारखा बलाढ्य खेळाडू या मैदानामध्ये अजून या ठिकाणी उपस्थित आहे. बघूया सलीम आणि स्मिथची जोडी मैदानात आहे. गौरव शेवटचं षटक घेऊन येतोय. गौरव वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत 5वं षटक घेऊन येतोय गौरव. सलीम स्ट्राईकला, स्मिथ नॉन स्ट्राईकला. धाव संख्या झाले 45. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सेमीफायनलचा सामना. धावांचा डोंगर उभा केला जातोय आंबेड संघाकडून. चला गौरव सलीम साठी 6 चेंडू. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू. फक्त 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 5 चेंडू. चौकार येतोय. सलीमच्या बॅट मधून चौकार आलाय आणि धाव संख्येत मोठा बदल झालाय. धाव संख्या झाले 49. चला सामना चालू करायचा आहे. धाव संख्या झाले 49. सलीम
खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि धाव संख्या होते 50. अर्धशतक फलकावर लागतंय. जय हनुमान आंबेड संगमेश्वर भंडारवाडी या संघाचं सलीम आणि स्मिथची जोडी मैदानात आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. मकरंदाचा 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू. बघूया गौरव स्मिथ साठी चौकार. 4 न भर पडते. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते स्मिथ कडून आणि धाव संख्या होते 54. सुंदर फटकेबाजी. फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू. स्मिथ सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते स्मिथ कडून. गौरव खराब चेंडू येत. पंच निर्णय कळवायचा. सुंदर गोलंदाजी. पंच निर्णय कळवायचा आहे. हा चेक केलं जाते. चेक केलं जाते. चला वाईड म्हणून या ठिकाणी डिसिजन येते. खराब चेंडू. मकरंद एकच धावना आताचे. धाव संख्या झाले 55. पुढचा चेंडू गौरवचा स्मिथ साठी. खराब चेंडू. 1 धाव. धाव संख्येत बदल. धाव संख्या होते 56. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव पूर्ण केले. चांगलं रनिंग आपण या ठिकाणी पाहायला मिळालं स्मिथ कडून आणि सलीम कडून. धाव संख्या झाले 1 चेंडू शिल्लक आहे. 58. शेवटचा चेंडू शिल्लक आणि चौकार आला. स्मिथच्या बॅट मधून चौकार आला. धाव संख्या झाले 62. विजयासाठी दत्त प्रतिष्ठान आरवली या संघाला 30 चेंडू आणि 63 धावा. 30 चेंडू 63 धावा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जय हनुमान आंबेड आणि सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. दत्त प्रतिष्ठान आरवली. चला विकीशेड गुरव आपला संघ तयार करायचा. विकीशेड गुरव सेमीफायनल झाल्याच्या नंतर 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी फायनलचा सामना चालू होईल. विकीशेड गुरव आपला केदारनाथ आरवली हा संघ या ठिकाणी तयार ठेवायचा आहे. चला या ठिकाणी लकी ड्रॉची सोडत अभिषेक. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक LED टीव्ही. या ठिकाणी बघूया कोणाचं नशीब या ठिकाणी आजमावलं जात आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक LED टीव्ही. या टेनिस क्रिकेटचे प्रतिनिधी आपणास विनंती. आपण दुसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी लकी ड्रॉ काढायचं. 1-2 मिनिटं दादा या. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक LED टीव्ही. या ठिकाणी बघूया कोणाच्या घरी जातोय LED टीव्ही. 2 नंबरचं पारितोषिक LED टीव्ही. कोणाचं नशीब या ठिकाणी. पावती क्रमांक 638 देवेंद्र कातकर. 638 देवेंद्र कातकर यांच्या घरी गेलाय LED टीव्ही. निखिलेश परकर यांच्याकडे ही पावती आहे. देवेंद्र कातकर पावती क्रमांक 638. जरा देवेंद्र कातकर आलेत वाटतं. 638 देवेंद्र कातकर. चला सामन्या सुरुवात होते. 30 चेंडू आणि 63 धावा. विजयासाठी दत्त प्रतिष्ठान आरवली 30 चेंडू 63 धावा. चला गौरव आणि सौरव. रॉनी मैदानात आहे. गोलंदाज विराज. सामन्या सुरुवात होते. चांगली फटकेबाजी. पहिला चौकार येतोय. गौरवच्या बॅट मधून पहिला चौकार आलाय. शुभारंभ केला जातोय 4 धावेनं.
दत्त प्रतिष्ठान आरवली या संघाकडून सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. गौरव कडून पहिला चेंडूवर पहिला चौकार, पहिल्या चेंडूवर पहिला चौकार आलाय. एकूण 63 धावांची आवश्यकता आहे. सुंदर फटकेबाजी, बघूया किती धावा प्राप्त केल्या जात आहेत. आणि फलंदाज बाद होतोय, मोठा धक्का बसतोय गौरवच्या रूपानं. फलंदाज बाद, मोठा मासा गळायला लागलाय. धाव संख्या स्थिरावले, धाव संख्या झाले 4 या धाव संख्येवरती पहिला धक्का बसलाय दत्त प्रतिष्ठान आरवली या संघाला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या ठिकाणी जय हनुमान आंबेड या संघाकडून. चला सामन्यास सुरुवात करायची. सेमीफायनलचा सामना, ओपन गटातील आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना दत्त प्रतिष्ठान आरवली आणि जय हनुमान आंबेड भांडारवाडी संगमेश्वर. चला सामन्यास सुरुवात होते. विराज, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. धाव संख्या झाले फक्त 4. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना दत्त प्रतिष्ठान आरवली या संघाची धाव संख्या 4. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या स्थिरावले, धाव संख्या झाले 4. विराज पाहूया अनिकेत साठी सुंदर फटकेबाजी आणि या चौकार आलाय. चौकारानं धाव संख्येत मोठा बदल होतोय. धाव संख्या झाले 8. रॉनीच्या बॅट मधून पहिला चौकार. रॉनीच्या बॅट मधून हा पहिला चौकार आलाय. धाव संख्या झाले 8. बघूया विराजचा पुढचा चेंडू रॉनीसाठी. सुंदर फटकेबाजी आणि एका धावेवर समाधान. धाव संख्या झाले 9. विराज सामना करेल अनिकेत. बघूया विराजचा पुढचा चेंडू अनिकेत साठी. धाव संख्या 9. खराब चेंडू येतोय. एका धावेनं भर पडते. धाव संख्या झाले 10. बघूया अनिकेत, विराज, सुंदर फटकेबाजी आणि चौकार येतोय. 4 न धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाले 14. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दत्त प्रतिष्ठान आरवली या संघाची धाव संख्या आहे 1 गडी बाद 14. विजयासाठी एकूण 63 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 49 धावा. सामन्याचं समीकरण असं आहे 24 चेंडू आणि 49 धावा. बघूया फायनल मध्ये जाण्यासाठी धडपड आहे. कोणता संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू येतोय सलीम कडून. धाव संख्या झाले 14. रॉनी आणि चौकार आलाय रॉनीच्या बॅट मधून. धाव संख्या 4 ने भर पडते. धाव संख्या झाले 18. एक तेरी तो एक मेरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सलीम तेवढ्या ताकदीचा गोलंदाज, तेवढ्या ताकदीचा फलंदाज रॉनी. पाहूया अजूनही रॉनी घोषित स्वरूपात 2 धावा. धाव संख्येत बदल. धाव संख्या झाले 20. रॉनी, गोलंदाज सलीम. पाहूया सलीमचा पुढचा चेंडू रॉनी साठी. सुंदर फटकेबाजी, चौकार आलाय. दुसरा चौकार येतोय रॉनीच्या बॅट मधून. तिसरा चौकार येतोय आणि धाव संख्या झाले 24. डीजे
आणि आता स्ट्राईकला येतो अनिकेत. सामना करेल सलीमचा. आणि अनिकेत बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय 25 या धावसंख्येवरती. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दत्त प्रतिष्ठान आरवली या संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 25. धावसंख्या झाले 25. 18 चेंडू 38 धावा. सेमी फायनलचा सामना. फायनल मध्ये जाण्यासाठी धडपड आहे. बघूया 18 चेंडू आणि 38 धावा. गोलंदाज आहे सोहम. रॉनीसाठी 1 धाव प्राप्त केली जाते. धावसंख्या झाली 26. आणि आता स्ट्राईकला आलाय सौरव. गोलंदाज सोहम. पाहूया सौरवसाठी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त 1 धाव. एका धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडले. धावसंख्या झाली 27. सौरव. आता स्ट्राईकला येतो रॉनी. सामना करेल सौरवचा. सेमीफायनलचा सामना आरवली बाजारपेठ प्रीमियर लीग. सुंदर 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 फटकेबाजी. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या स्थिरावली. धावसंख्या झाली 27. सोहम रॉनीसाठी सुंदर फटकेबाजी. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या स्थिरावली. धावसंख्या झाली 27. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 2 चेंडू शिल्लक. आणि चौकार आलाय. धाव संख्या झाले 31. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि धाव संख्या झाले 31. बघूया या चेंडूवर किती धावा प्राप्त केल्या जात आहेत. चांगलं खराब चेंडू म्हणून एकूण 2 धावा. एकूण 2 धावा. धाव संख्या झाले 33. शेवटचा चेंडू. धाव संख्या झाले 33. बघूया सोहमचा पुढचा चेंडू सौरवसाठी. सेमीफायनलचा सामना. कोण फायनल मध्ये पोहोचतोय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आणि या 4 धावा प्राप्त केल्या जात आहेत. धाव संख्या झाले 37. आणि सामन्याचं समीकरण आहे 12 चेंडू 26 धावा. 12 चेंडू 26 धावा. दत्त प्रतिष्ठान आरवली की जय हनुमान आंबेड. कोणता संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय बघूया. आणि गोलंदाज येतोय सलीम. स्ट्राईकला रॉनी. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात आहे. आणि नॉन स्ट्राईकला आहे सौरव. गोलंदाज सलीम. 12 चेंडू आणि 26 धावा. धावसंख्या झाली 37. विजयासाठी एकूण 63 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू 26 धावा. फलंदाज बाट. मोठा धक्का बसलाय दत्त प्रतिष्ठान आरवली संघाला रॉनीच्या रूपानं. धाव संख्या झाली 37. 37 या धावसंख्येवर तिसरा धक्का बसतो रॉनीच्या रूपानं दत्त प्रतिष्ठान आरवली या संघाला. बॅट्समन नाव काय. बाब्या. बाब्या येतोय. बघूया सलीमचा सामना करायचा बाब्याला. सलीम. पुढचा चेंडू बाब्यासाठी. पाहूया. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू येतोय. पंचांचा इशारा येतोय. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावली. धाव संख्या झाले 37. बघूया बाब्या. सलीमचा सामना करावा लागणार आहे. आणि 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 बाब्या बाद होतोय. चौथा धक्का बसतोय 37 या धावसंख्येवरती दत्त प्रतिष्ठान आरवली या संघाला.
बघूया. आणि बाब्याची जागा घेण्यासाठी येतोय आशू. आशू येतोय. अजूनही मॅच सोडायची नाही. सलीम. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू येतोय सलीमचा. धाव संख्या स्थिरावली. धाव संख्या झाले 37. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडू. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. सलीम. पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या चुकीमुळे 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत आणि धाव संख्या होते 39. सहा चेंडू 24 धावा. 6 चेंडू 24 धावा. विजयासाठी दत्त प्रतिष्ठान आरवली. 6 चेंडू 24 धावा. साहीच्या साही चौकार. स्ट्राईकला सौरव. जर मॅच जिंकली तर मकरंद शेठ परकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दत्त प्रतिष्ठान हरवली. आपण मॅच जिंकली तर मकरंद परकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. बघूया फायनल मध्ये जाण्यासाठी धडपड आहे. आंबेड की आरवली. पुढचा चेंडू. चला. खराब चेंडू. एकूण 5 धावा. 5 धावा. चला पंचांचा निकाल येतोय. खराब चेंडू. पंचांचा निर्णय आलाय. 5 धावा. चला सर्व खेळाडूंना विनंती आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल आणि धाव संख्या झाले 44. जर दत्त प्रतिष्ठान हरवली आपण मॅच जिंकला तर शुभम पिलनकर संघ मालक यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मकरंद परकर यांच्याकडून 2000. शुभम पिलनकर यांच्याकडून 5000. चला पुढचा चेंडू सौरव साठी. पंच पण निर्धाव चेंडू आहे का पंच. चला निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या 44. खराब चेंडू. धाव संख्या झाले 45 आणि या 2 धावा. धाव संख्येत बदल झाला. धाव संख्या झाले 47. 16 धावांची आवश्यकता आहे. निर्णय येतोय. बघूया काय निर्णय होतोय. बघूया कोणता संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. धाव संख्या झाले 47. सुनीलदादा. सुनील भुवड. सुनीलदादा आपला संघ तयार ठेवायचा आहे. फक्त 5 मिनिटं या ठिकाणी विश्रांती दिली जाईल. आणि खराब चेंडू. इशारा येतोय नो बॉल. दिनादा आता मकरंद एकच धाव ना आताची. 1 धाव. धाव संख्या झाले 48. 15 धावांची आवश्यकता आहे. 15 धावा. 4 चेंडू 15 धावा. 4 चेंडू 15 धावा.
जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. दोन धावा या ठिकाणी प्राप्त केल्या जात आहेत. धाव संख्या झाले 50. 3 चेंडू 13 धावा सामन्याचं समीकरण आहे. 3 चेंडू 13 धावा. दत्त प्रतिष्ठान जिंकू किंवा मरू. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा पाहिजे. 2 चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू येतोय. विजयाकडे वाटचाल करतोय नागवेकर यांचा संघ. एकूण 3 धावा. धाव संख्या झाले 53. 10 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 10 धावा. अशा तऱ्हेनं जय हनुमान आंबेड भंडारवाडी संगमेश्वर हा संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. 5 मिनिटांमध्ये, फक्त 5 मिनिटांची विश्रांती असेल. फायनलचा सामना होईल. विकीशेठ गुरव यांच्या मालकीचा संघ केदारनाथ आरवली आणि त्यांच्या प्रीमियर लीगचा